ज्या माणसांना स्वतःचं घर सांभाळता येत नाही, स्वतःचा पक्ष सांभाळता येत नाही, ते लोक राज्य काय सांभाळणार आणि राष्ट्र काय सांभाळणार? तुम्ही फिरत नाही आहात याच्यावरती मला वाटतं की आता तरी तुम्ही शहाणे व्हा. आपल्यासोबत राज्यसभेचे खासदार ज्योतिताई वाघमारे ताई, स्वागत आहे एबीपी माझामध्ये. पहिला तुमचा नांदेड दौरा आहे. नांदेडमध्ये तुम्ही फर्स्ट टाइम आलेला आहात. काय दौऱ्याचं स्वरूप राहणार आहे तुमच्या? नांदेडमध्ये राज्यसभेचे खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच येते. गुरु गोविंद सिंगांच्या पदस्पर्शानं आणि हौतात्म्यानं पुनीत झालेल्या या नांदेड नगरीमध्ये येताना खूप आनंद होतोय. त्यांच्या गुरु गोविंद सिंगांच्या स्मृतीला आणि या नांदेडच्या मातीला मी मनापासून अभिवादन करते. आमचे आमदार सन्मान्य बालाजी कल्याणकर साहेब आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती संध्याताई कल्याणकर यांनी महिला मेळाव्याच्या कार्यक्रमाला बोलवलंय. महिला दिनाच्या निमित्तानं महिला नवरत्नांचा सन्मान त्यांनी माझ्या हस्ते ठेवलाय. कीर्तनाचाही सोहळा आहे. त्यामुळे एक महिला खासदार म्हणून नांदेडमध्ये पहिल्यांदाच महिलांशी संवाद साधण्याच्या निमित्तानं येते, त्याचा मनापासून आनंद आहे. सगळेजण आपापला रोडमॅप ठरवतात. तुम्ही खासदार झाल्यानंतर 100 दिवसाचा तुमचा रोडमॅप काय ठरलेला आहे? खरं तर रोडमॅप ठरवण्यासाठीच मी महाराष्ट्रात फिरतीये. कारण कुठेतरी आपण आपल्या एसी ऑफिसमध्ये बसायचं आणि आपल्याच कुठल्या तरी टीमला ठरवून रोडमॅप ठरवायचा, यापेक्षा माझा रोडमॅप हा जनतेशी बोलून, महिलांशी बोलून, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून माझा रोडमॅप ठरेल. आणि त्यासाठीच ज्या दिवसापासून नियुक्ती झाली त्या दिवसापासून मी लोकांशी बोलतीये, लोकांशी संवाद साधतेय. पण मी तुम्हाला एवढंच सांगू शकते की माझ्या प्रायोरिटीवरती महिलांचे प्रश्न असतील, माझ्या प्रायोरिटीवरती महिलांची सुरक्षा असेल, माझ्या प्रायोरिटीवरती वंचितांचे, शोषितांचे, दलितांचे, भटक्या विमुक्तांचे, पालावरती तांडावरती जगणाऱ्यांचे प्रश्न असतील, माझ्या रोडमॅपवरती शिक्षणाचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील. इन शॉर्ट, जर एका वाक्यात सांगायचं झालं तर आय विल ट्राय टू बिकम द व्हॉइस ऑफ व्हॉइसलेस. ज्यांचा आवाजच कधी या प्रवाहामध्ये उमटलेला नाहीये, त्या लोकांचा आवाज बनण्याचा प्रयत्न मी करणार आहे. सध्या ठाकरे गटामध्ये चांगली धुसफूस पाहायला मिळत आहे. संजय राऊत खरं तर म्हणजे काय बोलावं हे कळत नाहीये. कारण ज्या माणसांना स्वतःचं घर सांभाळता येत नाही, स्वतःचा पक्ष सांभाळता येत नाही, ते लोक राज्य काय सांभाळणार आणि राष्ट्र काय सांभाळणार? आपण बघितलं याच्या आधी की त्यांचा सख्खा भाऊ त्यांना सोडून गेला, त्याच्यानंतर चुलत भावाला पक्ष सोडून बाहेर पडावं लागलं. आणि त्यानंतर आपण मागच्या 2 दिवसापासून माध्यमांच्या मधून ज्या बातम्या येत आहेत त्याच्यातून आम्हाला कळतंय की बाबा अशाही वाईट परिस्थितीमध्ये जे दुर्धर आजार झालेला असताना सुद्धा खिंड लढवतायत. तर संजय राऊतांची म्हणे युवराज कॉलर धरतात, किंवा मग प्रियांका चतुर्वेदी संतापतायत, किंवा आम्ही असं पण ऐकलं की ठाकरे गटाच्या बैठकीमध्ये त्यांच्याच खासदारांनी एकनाथ शिंदे साहेबांचं कौतुक हे उद्धव ठाकरेंना केलं की बाबा तुम्ही भेटत नाही, पण उलट आम्ही विरोधी पक्षाचे खासदार असतानाही एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला मदत केलेली आहे, त्यांनी आम्हाला निधी दिलेला आहे, आम्ही कुठल्या गटाचे आहोत हा विचार त्यांनी केला नाही. तुम्ही फिरत नाही आहात याच्यावरती मला वाटतं की आता तरी तुम्ही शहाणे व्हा. म्हणजे रोज उठून जे संजय राऊत दुसऱ्यांवर टीका करतात, किंवा जे रोज उठून जे उबाटा दुसऱ्यावरती आरोप करतायत, यांची अवस्था अशी झाली आहे की ज्ञान सांगे लोकाला पण शेंबूड आपल्या नाकाला. तर आधी तुमच्या घरामध्ये काय जळतं हे तुम्ही बघून घ्या. आणि प्रियांका चतुर्वेदीच्या पद्धतीची विधानं करतायत हे माध्यमांमध्ये आम्ही बघतोय. व्हॉट इज हर कॉन्ट्रीब्युशन इन शिवसेना? अशा पद्धतीनं स्वतःला राज्यसभा खासदारकी नाही मिळाली म्हणून त्या जेवढे रागाला येत आहेत, तणतण करतायत, किंवा मग इकडून आज आम्ही अरविंद सावंतांचं विधान ऐकतोय की बाबा खैरे साहेबांची खासदारकी ही प्रियांका ताईंना दिलेली होती, त्यामुळे निष्ठेचे धडे ते त्यांना देत आहेत. मला वाटतं उबाठा गटामध्ये सगळंच काही आलबेल नाहीये. 3 वर्षापूर्वी 40 आमदार तुमच्या नाकाखालून निघून गेले, पण तरीही मला वाटतं हे लोक शहाणे नाही झालेले आहेत. आता त्यांना फोडण्यासाठी बाहेरून कुणी काही करायची गरज लागणार नाही. त्यांच्यातली सुंदोपसुंदी, त्यांच्यातला आपापसातला विसंवाद हेच मला वाटतं की त्यांच्या फुटीचं कारण ठरणार आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना साहेब म्हणून संबोधित केलेले आहे. एकनाथ शिंदे साहेबांचं मन खूप मोठं आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या वरती जे संस्कार झालेत ना, ते संस्कार एका कष्टकरी, वारकरी, धार्मिक, देवभोळ्या आईबापाचे संस्कार आहेत. एकनाथ शिंदे साहेब अत्यंत कष्टकरी माणूस आहे, की जो मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा म्हणतो की मी कॉमन मॅन आहे. आणि त्यामुळेच ते इतके दिलदार आहेत की ज्या लोकांनी आपल्याला इतक्या शिव्या दिल्या,
ज्या लोकांनी आपल्याला गद्दार काय म्हणलं, खोके काय म्हणलं. अहो, या उद्धव ठाकरेंनी एका भाषणामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा, त्यांच्या वडिलांचा, त्यांच्या मुलाबद्दल तर बोलले, पण त्यांचा नातू, छोटासा जो रुद्रांश, एक छोटस बाळ निरागस, अहो त्याला सुद्धा तुम्ही नाही सोडलं उद्धवजी. पण एकनाथ शिंदे साहेबांनी बघा, आपल्या मनाचा दिलदारपणा आणि आपली महाराष्ट्राची संस्कृती दाखवत ते तुम्हाला साहेब म्हणले, पण तुम्ही मात्र निरोप समारंभाचा आरोप समारंभ केला आणि पुन्हा तुम्ही त्यांना तितक्याच सन्मानानं संबोधण्याच्या ऐवजी तुम्ही पुन्हा परत त्याच काय खोकेन रेडान बिडान अशा गोष्टी तुम्ही करत बसलात. आणि कुठंतरी तुम्ही, मला वाटतं की आत्मपरीक्षण करा आणि कुठंतरी आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकारांनी जे संस्कार आणि जो वारसा तुम्हाला दिलाय त्याला जपण्यासारखं कुठंतरी वागा. नाशिकच्या प्रकरणावर रुपाली चाकणकर यांनी राजीनामे दिलेले आहेत व प्रदेश उपाध्यक्ष पदाचे सुद्धा काल त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा काल राजीनामा दिलेला. सह आरोपी करा अशी विरोधकांकडून मागणी होते. रुपालीताईंनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तर राजीनामा दिलाच होता. आता मला तुमच्या माध्यमातून कळतंय की त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला. मी त्यांचं स्वागत करते, कारण जर अशा पद्धतीचे कुठले आरोप होत असतील तर चौकशी होईपर्यंत आपण त्या पदांवरून बाजूला होणं, या पद्धतीचा निर्णय त्यांनी जो घेतलाय. पण मला वाटतं की कोण याच्यामध्ये दोषी आहे, कोण आरोपी आहे, सह आरोपी आहे, या सगळ्या गोष्टींचा निर्णय हा पोलीस यंत्रणा घेईल. भारताच्या संविधानाप्रमाणे हे कायद्याचं राज्य आहे, हे राज्य संविधानानुसार चालतं. त्यामुळे पोलीस दलानं ज्या पद्धतीनं गुन्हे दाखल केले, तातडीनं लुकआउट नोटीस जारी केली, त्या भोंदूबाबाला परदेशी पळायला संधी दिलेली नाहीये, त्याच्या मुसक्या आवळल्या आणि आपण सगळ्यांनी लाईव्ह बघितलं की त्याची काय अवस्था पोलिसांच्या 3rd डिग्रीचा मार सोसल्यानंतर झाली होती. कुठल्या पद्धतीनं तो म्हणत होता की माझ्यात त्राण नाहीये. तर मला वाटतं की पोलीस दलाच्या सोबत आपण राहिलं पाहिजे. आणि जर खरंच कोणी दोषी असेल तर आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलंच आहे की कोण कितीही मोठ्या बापाचा असला तरी त्याला पाठीशी घालणार नाही, त्यांना शिक्षा होणारच. अनेक महिला जे आहेत त्या भोंदूबाबाच्या जाळ्यात आलेल्या आहेत. नांदेडमध्ये देखील एक घटना उघडकीस आलेली आहे आणि काल सुद्धा एक ऋषिकेश वैद्य नावाचे जे पुण्याचे आहेत ते वसईमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. कुठंतरी जादूटोना विरोधी कायदा जे आहे ते अधिक मजबूत व्हायला पाहिजे का? या संदर्भात तुम्ही काही उपाययोजना करणार आहेत का? नक्कीच. मला या ठिकाणी असं वाटतं की आपल्या महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे. आपल्या महाराष्ट्राला संत तुकारामांची परंपरा आहे की जे म्हणतात की ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू. आपल्या महाराष्ट्राला गाडगेबाबांची परंपरा आहे. आपल्या महाराष्ट्राला तुकडोजी महाराजांची परंपरा आहे. आपल्या महाराष्ट्राला एका महिलेवरती अत्याचार झाल्यानंतर रांझ्याचा पाटलाचा चौरंगा करणाऱ्या छत्रपती शिवरायांची परंपरा आहे. या महाराष्ट्राला महिलांच्या हक्कासाठी राजीनामा देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परंपरा आहे. मग प्रबोधनाचं मूळ ज्या महाराष्ट्रामध्ये आहे त्या महाराष्ट्रात असा भोंदूबाबांचा जो स्वैराचार होतोय आणि आमच्या महिला जर काही कारणामुळे त्याच्याकडे जात आहेत आणि त्यांच्यावरती असा अत्याचार होतोय तर ही अत्यंत गंभीर अशी गोष्ट आहे. आणि त्यामुळं नक्कीच एक राज्यसभेची खासदार म्हणून जे कायदे आधीच अस्तित्वात आहेत त्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि शक्ती कायद्यासारखा जो अजून पारित न झालेला कायदा आहे तो कसा लवकरात लवकर पारित केला जाईल याच्यासाठी तर आम्ही प्रयत्न करू. पण त्याचबरोबर मला वाटतं की आपण एक समाजमन म्हणून सुद्धा प्रबोधनाची चळवळ आता पुन्हा एकदा मला वाटतं गतिमान झाली पाहिजे. त्यातही आणखी विशेष करून मला एक आवाहन आपल्या माध्यमातून करायचं आहे. एक महिला खासदार म्हणून नाही तर एक आई, एक ताई आणि एक बाई म्हणून करायचंय. हे प्रकरण उजेडात आल्यापासून अनेक क्लिप्स या व्हायरल होत आहेत, जी अत्यंत गंभीर घटना आहे. ज्या महिला तक्रार देण्यासाठी पुढे येत आहेत आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. अनेक वेळेला अत्याचार घडून सुद्धा महिला बदनामीच्या भीतीनं पुढे येत नाहीत आणि आता ज्या महिला लढतायत जर त्यांच्या क्लिप्स आपण व्हायरल करत असू तर कुठंतरी हे त्यांचं मनोधैर्य खचवणारं ठरणार आहे. त्यामुळे माझी महाराष्ट्राच्या माझ्या सगळ्या भावा बहिणींना विनंती आहे की चुकून सुद्धा जर अशी कुठली क्लिप तुमच्या मोबाईलवर आली असेल ती उघडून बघू नका, ती फॉरवर्ड करू नका. त्या आपल्याच ताई आहेत, आपल्याच बहिणी आहेत. त्या लढणाऱ्या महिलांचा सन्मान ठेवा, कारण जरी हे घडलेलं असलं तरी याच्यानंतर सुद्धा एक सन्मानाचं सुखी आयुष्य जगण्याचा अधिकार त्या पीडित महिलांना आहे. त्याचं कुठेतरी भान आपण ठेवलं पाहिजे असं मला वाटतं.
तेव्हा त्या ज्योतिताई वाघमारे ज्यांनी आताच आपल्यासोबत बातचीत केलेली आहे. अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.